नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. केस वगैरे धुतलेत मी, घर सगळं स्वच्छ क्लीन झालेलं आहे. आज इतकं धुकं पडलंय कोल्हापूरमध्ये ना की विचारायलाच नको. आणि करून घेते आणि आज मला ना तुमच्यासोबत स्किन केअर रुटीन शेअर करायचं. खूप जणींनी विचारलंय की तू कशी त्वचेची काळजी घेते स्पेशली हिवाळ्यामध्ये, ते थोडक्यात सांग किंवा तुझं जे काही स्किन केअर रुटीन आहे ते शेअर कर. तर जरा वेळाने ते करते. अगोदर बाकीची कामं जी आहेत ती आवरून घेते आणि त्यानंतर हा ब्लॉग कंटिन्यू करते. स्किन केअर मधली सगळ्यात पहिली स्टेप असते ते म्हणजे फेस वॉश, आणि त्यासाठी मी यूज करते सेटाफिलचं हे जेंटल क्लिन्झर. कारण सध्या थंडी आहे आणि सीझननुसार फेस वॉश मी चेंज करत राहते. कारण प्रत्येक सीझनमध्ये आपल्या स्किनची रिक्वायरमेंट ही वेगळी असू शकते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही डेफिनेटली त्या गोष्टी ट्राय करू शकता. तर मी फेस वॉश आंघोळ करतानाच केलेलं, 2 टाइम मी फेस वॉश करते. तर आत्ता मी यूज करते ते म्हणजे बायोटेक टोनर. यामुळे आपल्या स्किनमध्ये जी काही एक्सेस डर्ट असते ती पण निघून जाते, शिवाय आपल्या स्किनचा pH बॅलन्स राहतो. मी या अगोदर कामा आयुर्वेदाचं रोज वॉटर वापरायची, अजूनही अधूनमधून मी ते यूज करते. 5 मिनिट थांबली आहे मी. आता थर्ड स्टेप आहे ती म्हणजे सिरम ॲप्लिकेशनची. म्हणजे आपण कन्सिस्टन्सी वाईज जर विचार केला तर एकदम पातळपासून जाडपर्यंत जातोय. आता इथे तुम्ही कुठलंही सिरम यूज करू शकता. विटामिन सीचं तुम्हाला डॉक्टरांनी कुठलं सांगितलं त्यानुसार. मी हे सिरम वापरते ते फॉक्सटेलचं आहे आणि माझ्या स्किनसाठी हे सुटेबल सध्या तरी आहे. ते म्हणजे नियासिनेमाइड. जे काही डार्क स्पॉट्स वगैरे असतात तर ते बऱ्यापैकी याच्या यूजनी कमी होतात आणि फेड झालेले आहेत माझे. सो डिपेंड करतं प्रत्येकाच्या स्किनची रिक्वायरमेंट काय आहे त्यानुसार. मग काही जण विटामिन सी पण वापरतात. तर ते वापरल्यानंतर मग आता चौथी स्टेप आहे ती म्हणजे मॉइश्चरायझर. आता माझी स्किन ऑइली असल्यामुळे मी सध्या यूज करते ते पॉन्ड्सचं जेल बेस मॉइश्चरायझर. कारण की त्याच्यामुळे स्किन खूप छान हायड्रेट राहते माझी तरी. आणि अगोदरपासून पण मला हे खूप व्यवस्थित सूट होतं. किंवा मग मी प्लमचं पण वापरते. आणखी 1-2 ब्रँड आहेत ज्याचं मला सूट होतं आणि सीझन वाईज ते मी चेंज करते स्किनच्या रिक्वायरमेंटनुसार आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने. सो हे छान स्किनमध्ये पॅनिट्रेट होण्यासाठी आपल्याला डॅब डॅब करायचं आहे, थोडासा मसाज करून घ्यायचा आहे, जेणेकरून छानपैकी ते स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होतं. त्यासोबतच ब्लड सर्क्युलेशन पण ॲक्टिवेट होऊन स्किन थोडीशी ग्लो करायला लागते. आत्ता या स्टेजला मी यूज करते म्हणजे 5वी स्टेप आहे ती म्हणजे सनस्क्रीन. कारण आपल्या स्किनचं UV रेज जे असतात हानिकारक त्याच्यापासून प्रोटेक्शन करण्यासाठी सनस्क्रीन खूप जास्त गरजेचं आहे. मी डॉट अँड कीचं वापरते. या अगोदर मी मामाअर्थचं यूज केलेलं आहे, लॅक्मे किंवा खूप सारे ब्रँड्स जे अप्रोच करतात त्यातलंच मी एखादं यूज करते. कारण की अगोदर मी ते ट्राय केलेलं असतं आणि मला ते माझ्या स्किनसाठी बेनिफिशियल वाटलं की मग मी ते कंटिन्यू करते. आजची व्हेरी IMP टिप हीच असणार आहे की आपण कुठलाही सीझन असू द्या, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, प्रत्येक सीझनमध्ये तुम्ही घरात असाल बाहेर असाल तरीही सनस्क्रीन मस्ट आहे. ते स्किप करायचं नाही. अदर कुठलीही स्किन केअरमधली स्टेप तुम्ही मिस केली तरी चालेल, पण सनस्क्रीनमुळे ना खूप मोठा फरक पडतो. आपलं जे वय आहे त्यापेक्षा आपण 10 वर्ष लहान दिसू शकतो जर हे सिन्सिअरली अगदी योग्य वयापासून सुरू केलं तर. पण आत्ता पण उशीर झालेला नाही आहे. आता यानंतरची 6वी स्टेप आहे ते म्हणजे लिप बाम. मी अगोदर बोरोप्लस, बोरोलिन हे वाले वापरत होते, परंतु आता डॉक्टरांनी मला हे रिकमेंड केलेलं आहे. सो मी रात्री झोपतानाही हेच लावते आणि कधी कधी सकाळी पण हे लावते. थोडंसं म्हणजे आपल्याला असतं ना टिंट पाहिजे वगैरे, तर तुम्ही वेगवेगळे ट्राय करू शकता. सोबतच फक्त चेहऱ्याच्या स्किनची काळजी न घेता आपले हात पाय याची सुद्धा काळजी तेवढीच घेणं गरजेचं आहे. आणि सध्या विंटर सीझन आहे त्यामुळे ना तुम्ही डेफिनेटली कुठलं तरी एक छान असं मॉइश्चरायझर किंवा बॉडी लोशन यूज करू शकता हातापायासाठी, संपूर्ण बॉडीसाठी. आणि जो भाग सन एक्सपोजरमध्ये येतो तिकडे सनस्क्रीनसुद्धा तुम्ही डेफिनेटली लावू शकता. सो याच्यामध्ये खूप साऱ्या व्हरायटी आजकाल मार्केटमध्ये अवेलेबल आहेत आणि मी माझ्यासाठी म्हणजे असं काही वेगळं ट्राय करत नाही. जे मला पेड प्रमोशनसाठी गोष्टी येतात ना तर त्यातल्या ज्या मला छान वाटतात त्याच मी अप्लाय करते. आणि अशा पद्धतीने हे माझं मॉर्निंग स्किन केअर रुटीन आहे. माझं स्किन केअर रुटीन. यानंतर काही महत्त्वाचं शूट असेल तर मी मेकअप करते. अदरवाईज असाच माझा ब्लॉग सुरू असतो लाईट कलरची लिपस्टिक वगैरे लावून. आणि सुरुवातीला जर लिप बाम लावला त्याचा फायदा असा होतो की छानपैकी लिपस्टिक बसते आपल्या ओठांवरती. त्यामुळे मग कधीही मेकअप करण्या अगोदर लिप बाम लावणं खूप गरजेचं आहे. आणि हिवाळा आहे त्यामुळे तर स्किन एकदम नरिश राहण्यासाठी छोट्या छोट्या टिप्स आपल्याला कराव्या लागतात. आणि रात्रीचं थोडंसं चेंज आहे कारण काही गोष्टी मला डॉक्टरांनी रिकमेंड केलेल्या आहेत तर त्या अकॉर्डिंग मी ते करते. तर तुम्हाला ते बघायला आवडत असेल तर कमेंट करा, मी नक्कीच ते शेअर करेन. या वर्षीचा हा माझा शेवटचा व्हिडिओ. लवकरच भेटूया पुढच्या वर्षीच्या नवीन कोऱ्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. आणि व्हिडिओ आवडल्यास हाईप आणि लाईक सुद्धा नक्की करा. बाय.